हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कारल्यापासून अजिबात न कडू होणारी भाजी दाखवणार आहे. बरं, ही भाजी मी 2 माणसांसाठी करते आणि त्यासाठी इथे आपण एका कारल्याचा वापर करणार आहोत. तर बघा, कारलं सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याची मागची पुढची बाजू काढून घेतलेली आहे मी आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे कारलं आपल्याला कट करून घ्यायचे. यापूर्वीसुद्धा आपल्या चॅनलवरती मी कारल्याच्या भरपूर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा तुम्ही भरपूर प्रेम दिले. त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद. मला माहिती आहे मी केलेल्या कारल्याच्या रेसिपीज तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडतात आणि बऱ्याचदा कमेंट्ससुद्धा येते की ताई अजून वेगळ्या पद्धतीने कारलं दाखव. तर मग आज मी माझ्या एका वेगळ्या पद्धतीने कारलं दाखवते आहे. बऱ्याच रेसिपी मी खूप वेगवेगळ्या अपलोड केलेल्या आहेत, तर बघा त्यासुद्धा करून पहा आणि हीसुद्धा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारल्याचा मधला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जर बिया खूप निबार नसतील, नाही काढलात तरी चालेल. जर बिया निबार असतील तर काढून घ्या आणि असं बघा लांब लांब काप करून त्याला मधनं एक कट द्यायचं आहे. खूप पातळ कापायचं नाही आहे कारलं, आपल्याला थोडं जाडसरच कापून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने. तर बघा इथे मी संपूर्ण कारलं अशा पद्धतीने कट करून घेतलेले. आता यामध्ये आपण अगदी 1 चमचाभर तेल घालूया. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये ही कट केलेली कारली घालायची आहेत. ही स्टेप आवर्जून करा. असं केल्यामुळे कारलं अजिबातच कडू होत नाही. कारल्याचा कडवटपणा कुठच्या कुठे पळून जातो. नक्कीच या पद्धतीने तुम्ही कारलं करून पहा. बघा, कारल्याला छान डाग पडेपर्यंत आपल्याला हे कारलं भाजून घ्यायचे. अगदी डाग येईपर्यंत भाजायचे, पण फास्ट गॅसवर नाही, बारीक गॅसवरच आपल्याला हे कारलं संपूर्ण अशा पद्धतीने डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. बघा, हे कारलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे, छान डागसुद्धा आलेले त्याला. कारलं जवळपास एक 60 ते 70% शिजलेलं आहे. आता आपण हे कारलं काढून घेऊया. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब करायला 1 सेकंदही लागणार नाही, पण वाढलेले सबस्क्राईब पाहून आम्हाला छान वाटतं. मला खूप आस लागली आहे की कधी मला सिल्वर प्ले बटन येईल. तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच ते सुद्धा लवकर येईल. तर बघा, इथे आपण भाजून घेतलेलं संपूर्ण कारलं काढून घेतलेलं आहे. आता हे कारलं आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची कृती करून घेऊया. रेसिपी खूप सोपी आहे, कसलंही वाटण काढायची गरज नाही आहे. तरीसुद्धा अगदी चटपटीत आणि चमचमीत अशी ही भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. टिफिनसाठीसुद्धा आरामात देऊ शकता आणि झटपट होणारी आहे, फारसा काही वेळ लागत नाही. जसा नॉर्मल भाज्यांना वेळ लागतो ना, अगदी तितकासाच वेळ या भाजीला लागतो. तर बघा, जवळपास इथे 1.5 पळी इतपत मी तेल घालून घेतलं. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर इथे जिरं वापरायचं आहे आपल्याला. जिरं घातलं, जिरं फुललं की लगेचच यामध्ये भरपूर बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूणसुद्धा तेलावरती छान असा फ्राय होऊन द्यायचा. त्यानंतरनं यामध्ये हिंग घालायचे. हिंग आवर्जून घाला, हिंगाचा फ्लेवर कारल्यामध्ये खूप छान येतो. त्यानंतर बघा, इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून घेतला आहे. जितका शक्य होईल तितका बारीक कट करा. चॉपरला फिरवायची गरज नाही आहे, हातानेच असा छान चौकोन बारीक कट करून घ्यायचा. कांदा थोडा फ्राय झाला की यामध्ये टोमॅटो ॲड करूया. 1 मीडियम साईजचं टोमॅटो इथे मी छान असं बारीक कट करून घेतलं आहे, पाहू शकता. आता टोमॅटोसुद्धा आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो अजिबात कच्चा वगैरे ठेवू नका. त्याचबरोबर कांदासुद्धा कच्चा ठेवू नका, नाहीतर मग तो दाताखाली टचटच करतो. आता काही सुके मसाले ॲड करूया. बेसिक मसाले आहेत. सगळ्यात आधी मी इथे हळद वापरली. त्यानंतरनं लाल तिखट आवडीनुसार, त्याचबरोबर थोडीशी धना पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. त्यानंतरनं गरम मसाला घालूया आणि बेडगी मिरची पावडर. गरम मसाला नसेल तर काळा मसाला वापरला तरी चालेल. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसालासुद्धा वापरलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता हे मसाले तेलावरती 1 मिनिटभर छान असे परतवून घेऊया.
तेल सुटेपर्यंत मसाले परतले की भाजीची चव अजून जास्त छान येते आणि भाजीला तरीसुद्धा छान येते. पुढे तुम्ही बघालच. तर बघा, आता ही फ्राय करून घेतलेली कारली आपण यामध्ये घालून घेतली. ही भाजी मी 2 माणसांसाठी करते म्हणून मग एकच कारलं वापरले. तुम्हाला जास्त करायचं असेल तर कांदा, टोमॅटो आणि कारल्याचं प्रमाण जास्त घेऊ शकता. आता बघा, इथे मी दाण्याचा कूट घालून घेतला आहे. अगदी बारीक कूट केलेला आहे हा. आपल्याला ज्या चमच्याने मी हलवते तो सपाट चमचा दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. त्यानंतरनं यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हे सर्व एकजीव करून घेऊया. हे आपल्याला असं कोरडंच 1 ते 1.5 मिनटं परतवून घ्यायचे. बघा, 1-1.5 मिनटं छान असं मी हे परतवून घेतले, पाहू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये पाणी ॲड करूया. पाणी गरजेनुसार ॲड करा. तुम्हाला जर ही भाजी खूप घट्ट करायची असेल तर अगदी कमी पाणी घातलं तरी चालेल, किंवा थोडी जास्त पातळ करायची असेल तर जास्तीचं पाणी घातलं तरी चालेल. मी ही भाजी लपतपीत अशी करणार आहे, पण आपण यामध्ये दाण्याचा कूट घातला आहे त्यामुळे तो आटणार बऱ्यापैकी आणि भाजी थोडी घट्ट होणार, एवढी पातळ नाही राहणार. तुम्हाला पुढे समजेलच. बघा, छान अशी उकळी येऊन दिली आहे. झाकण ठेवायचं नाही आहे आपल्याला, कारण की आपण आधी कारलं एक 50-60% शिजवून घेतलं होतं. त्यामुळे झाकण न ठेवताच हे कारलं आपल्याला शिजवून घ्यायचे. जर तुम्ही झाकण ठेवलं तर काय होतं, बऱ्याचदा कारलं कडू लागतं जास्त. इथे कारलं छान असं शिजलेलंसुद्धा आहे आणि पाहूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल. इतकी चमचमीत ही आपली कारल्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊया. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी कशासोबतही खाऊ शकता. खूप छान होते आणि तुम्ही म्हणाल एवढं तेल सुटलं कसं भाजीला? 1.5 पळी तेलामध्ये आपण सुरुवातीला बघा शेंगदाणे छान परतवून घेतले होते ना, त्यामुळे भाजीला छान असं तेल सुटतं. त्यामुळे नक्कीच शेंगदाणे आधीच घाला आणि छान परतून घ्या. झाकण न ठेवताच हे कारलं शिजवून घ्या, म्हणजे कारलं कडू लागणार नाही. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा. जाता जाता अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. बाय.